नमस्कार, मी नंदिनी चौधरी. तर चला आज आपण ग्रीन आणि ब्लॅक द्राक्षे मिक्स करून जाम करूया. खूप टेस्टी आणि मस्त होतं. नॅचरल कलर आहे बघा, कलर वगैरे अजिबात काही वापरले नाही आहे. खूप मस्त होतं. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. द्राक्षे रात्रभर व्हिनेगर पाण्यात घालून ठेवलेले, व्हिनेगर पाणी आणि मीठ स्वच्छ धुवून घेतले. तर चला आता आपण जाम करूया. 1 किलो द्राक्षे आहेत, दोन्ही मिक्स कलर आहेत, ग्रीन आणि. तर चला मिक्सरला फिरवून घेऊया. एक किलो द्राक्षे, पाणी न घालता मिक्सरला फिरवा. कलर छान आलाय बघ, मिक्स असल्यामुळं. मिक्स द्राक्षे आहेत, कलर बघा. तर चला आता आपण जाम करूया. गॅस सुरू केली, जाड कढई ठेवा. मिक्सरला फिरवलेलं द्राक्षे मी गाळून घेत नाहीये, असंच घेते साली सकट. मिक्सरला भरपूर फिरवा म्हणजे एकदम बारीक होतं. नवीन चमचा लाकडाचा. चला आज आपण वापरूया. गॅस मोठं करायचं आणि शिजवून घ्यायचं. आणि उकळी आली की मग गॅस लहान करायचं. एक उकळी आणून घेऊया. उकळी आली, उकळल्यानंतर गॅस आता लहान केले. 1 कप साखर घातले. द्राक्षे गोड असल्यामुळे मी 1च कप साखर घातले. काय जर का तुमचे द्राक्षे आंबट असतील तर टेस्टनुसार साखर घाला. अर्धा चमचा मीठ. गॅस मिडियम ठेवून घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं. असं आधीमध्ये 2-2 मिनिटाला हलवत राहायचं. एका प्लेटमध्ये थोडंसं रस घ्या आणि गार झाल्यानंतर टेस्ट बघा. साखर कमी वाटलं तर थोडं वाढवा. एकदम परफेक्ट आहे आणि टेस्ट पण छान आहे. नॅचरल जांभळा कलर आलाय बघा. आणि मी हे घरीच खाणार आहे त्यामुळे मी कलर घालणार नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं लाल कलर घाला, पण हा कलर छान आहे नॅचरल. गॅस मिडियम ठेवा आणि मध्ये 2-2 मिनिटाला हलवत राहा. काय नाही तर खाली करपेल. गॅस मिडियम आहे. अंगावर उडतं, थोडंसं लांब राहावं. घट्ट झालं, कितीतरी घट्ट झालं. अजून थोडंसं, अजून एक 2-3 मिनटं. आता एकदम गॅस बारीक करायचं आणि शिजवून घ्यायचं. गॅस बारीक केले, अजून थोडंसं शिजवून घेऊया. एका प्लेटवर थोडंसं घालून बघा. घट्ट झाले.
गॅस बंद करा. बघा अनेकदा दाखवते. एका प्लेटवर एक थेंब घालायचं आणि असंच करू बघा. नाही काय पाणी संपले, कडेला पाणी वगैरे काही नाही, घट्ट झालंय. हातावर पण बघा असं. गॅस बंद केले. आपलं पोहेचा चमचा आहे की नाही, त्या चमच्याने 1 चमचा व्हिनेगर घालायचं म्हणजे खराब होत नाही. एकच चमचा व्हिनेगर घाला आणि छान मिक्स करून घ्या. गॅस बंद आहे. आता गार झाल्यानंतर बरणीत भरून ठेवायचं. पूर्ण गार झाल्यानंतर लिंबू पिळायचं. आता गरम असतानाच लिंबू पिळलं ना थोडंसं कडवट टेस्ट येतं. गार झाल्यानंतर एक लिंबू, अर्धा लिंबू पिळूया. गार होते. कलर किती मस्त आले बघा खरं. एकदम छान आले, नॅचरल कलर. घरात वापरायचं असते ना कलर वापरायचं नाही. नॅचरल कलर छान आले. लगेच संपतं. खूप छान लागतं, टेस्टी. कलर किती मस्त आले बघा. खूप मस्त झाले. गार झाल्यानंतर घट्ट होतं परत. थोडंसं लिंबू पिळायचं. गार झाल्यावरच लिंबू पिळायचं. आणि छान मिक्स करायचं आणि भरणीत भरून ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवा. पूर्ण गार झालं. हे पण गार झाल्यानंतर असं घट्ट होतं. असं जाम घट्ट व्हायला पाहिजे. जाम माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. वेळीत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. कुठल्या शहरातून व्हिडिओ पाहताय कमेंट्स करून सांगा. एकदम टेस्टी आणि मस्त झालं. परफेक्ट. फ्रीजमध्ये ठेवा, भरपूर दिवस टिकतो. चपाती जाम पण छान लागतं.